नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अंत्यविधीसाठी निघाले पण काळाने गाठले. कागलमध्ये भीषण अपघातात हेरले येथील शब्बीर देसाई ठार. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कागल आरटीओ चेकपोस्ट परिसर पुन्हा एकदा रक्ताने माखला आहे. एका भीषण अपघातात हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील शब्बीर हजरत देसाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघातामुळे संतप्त नागरिकांनी आता हा मृत्यूचा सापळा बनलेला आरटीओ नाका बंद करण्याची मागणी लावून धरली आहे. हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावणारे 48 वर्षीय शब्बीर देसाई हे आपल्या मामासोबत मोपेडवरून हुक्केरीकडे जात होते. दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास कागल आरटीओ नाका ओलांडत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की शब्बीर देसाई थेट टेम्पोच्या चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले त्यांचे मामा मोहम्मद खतीब हे बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मते आरटीओ नाक्यावरील नागमोडी वळणामुळे वाहन चालकांचे नियंत्रण सुटत आहे. विशेष म्हणजे मंगळवारीही याच ठिकाणी एका दुचाकीस्वाराचा बळी गेला होता. शब्बीर देसाई यांच्या वडिलांचे नुकतेच 2 फेब्रुवारीला निधन झालं होतं. तो धक्का ओसरण्यापूर्वीच देसाई यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.